हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती हो. देवाला धन्यवाद. आज आपण बघणार आहोत अधिकार याविषयी मनन करणार आहोत. तर आपण पाहतोय उत्पत्ती याचा पहिला अध्याय, त्याचं 26, 27 आणि 28 वचन. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्राम पशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी ह्यावर तो सत्ता चालवतील. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यांना आशीर्वाद दिला. देव त्यांना म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यांवर सत्ता चालवा. आमेन. हालेलुया. धन्यवाद हो देवाला, धन्यवाद हो. देव आपल्याशी बोलतो. परमेश्वर पिता त्याने पृथ्वीवर आणि आकाशात उडणारे प्राणी याच्याबद्दल सांगितले. तर आपला प्रभू येशू यांनी सर्व सृष्टीचे निर्माण केले. त्यांनी त्या सृष्टीवर, पृथ्वीवर रांगणारे प्राणी, जीवजंतू सर्व काही निर्माण केले. आकाशात उडणारे जे पक्षी आहेत, हे 2 प्रकारचे जीवन जगतात. म्हणजे प्रथम पक्षी अंडी घालतात आणि ते अंडी उगवून त्या अंड्यातून पिल्लांना जन्म देतात. तसंच हे जलचर प्राणी म्हणजे पाण्यात राहणारे प्राणी देखील, मासे आहेत हे, तर ते मासे काय करतात, ते देखील दुहेरी जीवन जगतात. म्हणजेच ते देखील अंडी घालतात आणि आपल्या पिलांना जन्म देतात. तसेच आम्ही देखील आहोत. आमचं देखील तसंच आहे. आमचा जन्म आईच्या गर्भातून झाला आहे आणि दुसरा जो पवित्र आत्म्याच्या द्वारे झाला आहे. म्हणजे आम्ही पवित्र आत्म्याने आम्हाला निवडलेले आहे. मी एक उदाहरण देऊ इच्छिते. ते म्हणजे की पक्षी ज्या दिशेने हवा येते त्या दिशेला ते उडत नाहीत, त्या दिशेला ते भरारी मारत नाहीत, तर त्याच्या अपोजिट दिशेला म्हणजे उलट्या दिशेने, हवेच्या विरुद्ध दिशेने ते प्रवास करतात. मासे देखील पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जात नाही किंवा प्रवास करत नाहीत, तर पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहतात. परमेश्वराने, यहोवा पित्याने न्याय करण्याचा अधिकार आपल्या पुत्राला म्हणजे प्रभू येशूला दिला आहे. धन्यवाद. हालेलुया. प्रभूची स्तुती हो. प्रभू थोर आहे, प्रभू महान आहे. प्रभू जसा दुसरा कोणी नाहीये. त्याने यहोवा पिता कोणाचा न्याय करत नाही. आणि यहोवा पिता कुठे राहतो, तर तो स्वर्गात राहतो. आणि येशू पिता कुठं राहतो, तर तो पृथ्वीवर. त्याने आमच्यासारखं मानवी जीवन जगण्यासाठी तो पृथ्वीवर आला. मानवी जीवन त्याने उपभोगलं. मानवी जीवनाचा त्याने आस्वाद घेतला. प्रभूला धन्यवाद हो. प्रभू कायम आमच्या सोबत असतो. प्रभूने प्रत्येक गोष्टीत निर्णय घेतलेला आहे. तर आपण पाहणार आहोत योहान याचा 5वा अध्याय, त्याचं 22वं वचन. पिता कोणाचाही न्याय करत नाही, तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपवून दिले आहे. हालेलुया. आमेन. प्रभू येशूने देखील सर्व पृथ्वीवरचा सुसमाचार सांगण्यासाठी त्यांनी 12 शिष्यांची निवड केली आणि त्यांना सांगितलं, ह्यासाठी त्यांची निवड केली की जाती जातीच्या लोकांना सुसमाचार सांगण्यासाठी, जिवंत परमेश्वराची स्तुती करण्यासाठी, गावोगावी सुसमाचार सांगण्यासाठी त्यांना निवडलं. त्यांची निवड केली. त्यांनी सारी सृष्टी निर्माण केली, पण त्याने अधिकार हे मनुष्याच्या हातात दिले आणि त्यांच्या अधिकाराने त्याने प्रत्येक कार्य पार पाडले. मनुष्याला हा अधिकार पृथ्वीवर दिला गेला आहे. तसेच सैतान देखील मनुष्याशिवाय काहीच करू शकत नाही. सैतानाने मनुष्याचे अधिकार हिसकावून घेतले आहेत. जसं की आयुबचं त्याने सर्व काही चोरून नेलं, सर्व काही नष्ट केलं. त्याची मुलं, त्याचं धन, त्याची संपत्ती, त्याची गुरेढोरे, त्याची कोकरे, त्याची मेंढरं, त्याची गाढवी, त्याची उंट, सर्व काही त्याने मारून टाकले, नाश केला सर्वांचा. त्यांचं सैन्य मारले गेले, त्याचे नोकर चाकर मारले गेले. हे सैतानाने आयुबचं केलं. तसंच प्रभू येशूने
या सर्व अधिकारावर वर्चस्व गाजण्यासाठी, सैतानाला हरवण्यासाठी प्रभू येशूने स्त्रीच्या गर्भातून जन्म घेतला, मानवरूप धारण केलं. स्वर्गाचा सर्व अधिकार यहोवा पित्याकडे, तर पृथ्वीवरचा सर्व अधिकार मानवपुत्र धारण केलेल्या माझ्या प्रभू येशूकडे आला. मनुष्य तर पूर्णपणे पापामध्ये होता. येशूने सर्व पापातून आम्हाला बाहेर काढले आणि आम्हाला आमच्या पापातून मुक्त केले. त्याच्यासाठी आम्हाला नम्र दीन होणे शिकवले, वैऱ्यांवर प्रेम करायला शिकवले, शेजाऱ्यांवर प्रेम करायला शिकवलं, प्रीती करायला शिकवली, त्यांच्याशी आदर सन्मान करायला शिकवलं. खरोखर परमेश्वर महान आहे. न्यायासाठी प्रयत्न करणे ते देखील आम्हाला त्याने शिकवलं. हालेलुया. देवाचा धन्यवाद हो, देवाचा गौरव हो, देवाची स्तुती हो. हालेलुया. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड.